सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील बंद फ्लॅट दुपारच्या सुमारास फोडून चोरट्याने 1,43,000चा ऐवज लंपास केला। याबाबत नसरीन बाबाजान करीम खान राहणार फ्लॅट विक्री क्रमांक 4 शक्ती अपार्टमेंट उशकाल रुग्णालय रस्ता सांगली यांनी फिर्याद नोंदवली आहे। ही घटना दुपारी 2:30 ते 4 या कालावधीत घडली। घटनेची माहिती अशी, फिर्यादी नसरीन करीम खान हा शक्ती अपार्टमेंटमध्ये राहतात। काही कामानिमित्त त्या फ्लॅटला कुलूप लावून 2 तासाकरिता बाहेर गेल्या होत्या। अगोदरपासून पाळतीवर असणाऱ्या चोरट्याने त्या अवधीत फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील लाकडी कपाटातील 72,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,160चे चांदीचे दागिने आणि रोख 6,000 रुपये असा 1,43,000चा ऐवज लंपास करून पोबारा केला। ही बाब निदर्शनास येताच नसरीन यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांना घटनेची कल्पना दिली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे।